नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गोवेली ग्रामीण रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाईची मागणी. अखंड भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चक्क अडगळीत पडल्याने हा राजांचा अपमान असल्याने प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष समाजसेवक विशालकुमार गुप्ता यांनी आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे. तर या घटनेचा निषेध संभाजी ब्रिगेड यांनी केला असून संबंधितांवर कारवाईचा आग्रह धरला आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालय सध्या दिवसेंदिवस वादग्रस्त बनत चाललं आहे. रुग्णांना तुच्छतेची वागणूक देणे, पुढे पाठवणे, थातूरमातूर उपचार करणे, मुदतबाह्य औषधे देणे आदी कारणांमुळे या रुग्णालयाविरोधात लोकांचा संताप वाढत चालला आहे. मागील 1-2 महिन्यापूर्वी या रुग्णालयातून कांबा गावातील एका 10 महिन्याच्या बाळाला मुदत संपलेली औषधे देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच महारळपाडा येथील समाजसेवक व परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशालकुमार गुफा यांनी या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपलक्ष्मी मेश्राम यांच्या विरोधात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार केली होती. याशिवाय आमदार कुमार आयलानी यांनी देखील या वैद्यकीय अधीक्षकाचे निलंबन करण्याची लेखी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. आता पुन्हा गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अडगळीत पडलेला दिसला. या पुतळ्यावर धूळ, पुट्टे, कचरा, प्लास्टिक पडल्याचे आढळून आल्याने संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर अध्यक्ष प्रभाकर भोईर यांनी रुग्णालयात धाव घेतली असता हा प्रकार समोर आला. त्यांच्यासोबत वकील व काही कार्यकर्ते होते. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितले. तर या गंभीर घटनेची दखल परहितने घेतली असून तेही या विरोधात पोलीस ठाण्यात आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून जबाबदार वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करणार आहेत. याबाबत आरोग्य संचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांनी विचारले असता ते म्हणाले, ही अतिशय गंभीर बाब आहे. सिव्हिल सर्जनकडून रिपोर्ट येताच कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले. दरम्यान वारंवार अशा अक्षम्य चुका करणाऱ्या वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षकावर यावेळी कारवाई झाली नाही तर मात्र यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. घोर निंदा करतोय. हे आमची भावना आहे की शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे हिंदुत्वासाठी किंवा मानवतासाठी एक योद्धा आहेत. एवढेच नाही तर पूर्ण समाज, पूर्ण भारतवर्ष, इव्हन पूर्ण वर्ल्डमध्ये जे हिंदुत्व आहे, जे सनातनी आहेत ते त्यांना पूजतात, म्हणजे आमचं देव आहेत. तर असं देवाचे अपमान म्हणजे समाजाचे अपमान आहे, आमची संस्कृतीचे अपमान आहे. ते कुठल्याही प्रकारे हे क्षम्य होऊ शकत नाही. मी एवढेच बोलणार की त्यांच्यावर असा का कुसंस्कार हावी झाला. देव मंदिरात आम्ही जातो, काही लिपापोतीचे कार्यक्रम असतो किंवा साफसफाई असते, तेव्हा देवमूर्तीला आपण तिला आवरण करतो कपडेने किंवा कुठल्याही प्रकारचे त्याला ढाकून ठेवतो, तेव्हा पुढचा कार्यक्रम आम्ही करतो. पण जसे दिसून आला की छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती तिथे आहे आणि असे घाणेरडे प्रकारे ते ठेवण्यात आलेले आहे. हे असभ्यता दिसते. हे कधीही कुठलाही प्रकार हे क्षम्य नाही आहे. मी एवढंच बोलणार की आम्ही याचा घोर विरोध करतो आणि त्यांची निंदा करतो. जर ते वैद्यकीय अधिकारीला थोडीही लाज संभ्रम असेल तर ते क्षमा मागायला पाहिजे. जर असे नाही केले तर मी याच्यासाठी तीव्र गतीने म्हणजे आंदोलन तो करणार, त्याच्या आधी मी पाठपुरावा करतो, पोलिसकडे कंप्लेंट देणार किंवा वरच्या अधिकारीला त्यांच्या नॉलेजमध्ये आणणार किंवा जे आपलं
नेता लोक आहेत जे प्राण द्यायला पण काही लोक तयार आहेत, त्यांच्या निदर्शन पण मी हे आणणार आणि हे आल्यावर जर काही कारवाई झाला नाही तर मी स्वतः याची तीव्र आंदोलन करणार आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.